नमस्कार, मी डिजिटल पुष्कराज. वेबसाईट डिझाईन वर्कशॉपच्या डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या दिवशी आपण थीम्स आणि प्लगइन्सची माहिती घेणार आहोत. ठीक आहे. मागचा जो आपला तिसरा दिवस होता त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की वर्डप्रेस डॅशबोर्ड जो आहे त्याची ओळख आपण करून घेतली आणि सुरुवातीच्या ज्या बेसिक सेटिंग असतात त्या काय करायच्या असतात ते आपण समजून घेतलेलं होतं. आता ज्यावेळेस आपल्याला वेबसाईट डिझाइन करायला सुरुवात करायची असते ना, तर सर्वात पहिली आपली स्टेप असते बेसिक सेटिंग केल्यानंतर वेबसाईटसाठी थीम सिलेक्ट करणं. ठीक आहे. कारण एकदा का तुम्ही डिझायनिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही थीम जर चेंज करायची असेल ना, मग ते खूप अवघड होऊन जातं. कारण आधी आपण जे काही डिझायनिंग केलं असतं ते आपल्या आधीच्या थीमसाठी असतं. नंतर केव्हाही थीम जर चेंज केली तर त्यामुळे काय होतं, पूर्ण वेबसाईटचं डिझाइनच चेंज होऊन जातं, पूर्ण लेआउट चेंज होऊन जाते. मग ते नवीन थीमनुसार त्याला सेट करायला खूप जास्त वेळ जातो, बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे केव्हाही तुम्हाला कोणतीही वेबसाईट डिझाइन करायची असेल, तर सुरुवातीला जी तुम्ही थीम सिलेक्ट करणार आहात, ती खूप जास्त विचार करून सिलेक्ट करायची. तीच आपल्याला पुढे कंटिन्यू करायची असते. ठीक आहे. तर मग त्यासाठी आता थीमसाठी पहिले कुठे जायचं ते मी सांगतो आणि थीमची माहिती पण देतो. थीम सिलेक्ट करण्यासाठी इथे डाव्या बाजूला जे ऑप्शन्स आहेत त्याच्यात अपीअरन्स आहे, त्याच्यामध्ये जायचं. तिथे तुम्हाला दिसेल थीम्स, त्यामध्ये जायचं आहे आपल्याला. येस. आता मी इथे आलेलो आहे. या सेक्शनमध्ये दिसेल तुम्हाला आपण ज्या थीम इन्स्टॉल केलेल्या असतात त्या थीम इथे दिसतात. आता सुरुवातीला ह्या ज्या थीम आपल्याला दिसतात ना, ह्या वर्डप्रेसच्या थीम असतात. त्या डिफॉल्ट आपल्याला इथे दिसतच असतात. ज्यांना या पद्धतीने नाव असतं. जसं इथे लिहिलेलं आहे 2025, 2024, 2023 या वर्डप्रेसच्या थीम आहेत. तर आपल्याला या यूज करायच्या नाहीये. तर यासाठी पण काय करायचं, आता इथे या 3 थीम दिसताय. इथे आपल्याला एकच थीम ठेवायची असते, जी आपण यूज करणार आहोत. तर सर्वात पहिले तर ह्या ज्या 2 थीम आहेत त्यांना मी डिलीट करतो. थीम सिलेक्ट केली, खाली ऑप्शन आहे डिलीट, त्याच्यावरती क्लिक केलं, त्यानंतर ओके. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी थीम पण मी सिलेक्ट करतो, नंतर डिलीट आणि ओके. आता ही थीम पण आपल्याला नकोय दुसरी यूज करायची, परंतु या थीमला मी डायरेक्ट डिलीट नाही करू शकत कारण ही ऍक्टिव्ह थीम आहे. इथे दिसेल तुम्हाला ऍक्टिव्ह थीम. कोणती तरी एक थीम ऍक्टिव्ह ठेवावीच लागते. ठीक आहे. त्याशिवाय वेबसाईट दिसतच नाही. त्यामुळे जी ऍक्टिव्ह थीम आहे त्याला तुम्ही डायरेक्ट डिलीट नाही करू शकत. त्या अगोदर तुम्हाला जी थीम यूज करायची आहे त्याला इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट करावं लागतं. त्यानंतर ही जी थीम आहे ती ऑटोमॅटिकली डिऍक्टिव्हेट होते. मग त्यानंतर तुम्ही या थीमला डिलीट करू शकता. आता थीम यूज करण्यापूर्वी थीमची थोडक्यात माहिती देतो. थीम म्हणजे काय असतं बेसिक गोष्ट म्हणजे थीम म्हणजे तुमच्या वेबसाईटची लेआउट असते किंवा वेबसाईटची डिझाइन असते. जी थीम तुम्ही इन्स्टॉल करता त्यानुसार तुमच्या वेबसाईटची लेआउट चेंज होत असते, डिझाइन चेंज होत असते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता आपल्या वेबसाईटवरती ही थीम आहे 2025. ही थीम असताना अशा पद्धतीने आपल्या वेबसाईटची लेआउट दिसते. ठीक आहे. मी आता तुम्हाला इथे ॲड थीम मध्ये जातो आणि नवीन एखादी थीम इन्स्टॉल करून दाखवतो. कशा पद्धतीने आपल्या वेबसाईटची लेआउट चेंज होणार आहे. हं. आता ही जी हॅलो एलिमेंटर आहे याला मी इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट करून दाखवतो तुम्हाला. ऍक्टिव्हेट. आता बघू शकता ही जी हॅलो एलिमेंटर थीम होती ती मी आता इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट केली. इथे त्याच्या समोर दिसेल पण आपल्याला ऍक्टिव्ह आहे. आता ही थीम ऑटोमॅटिकली डिऍक्टिव्हेट झाली. आता या पेजवरती आलो. या पेजला मी रिफ्रेश करतो. आता बघू शकता वेबसाईटची लेआउट डायरेक्ट चेंज झाली. अशा पद्धतीची वेबसाईटची लेआउट दिसते. आता तसं बघायला गेलं तर हा बदल तुम्हाला छोटासा वाटेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमची पूर्ण वेबसाईट डेव्हलप केली असते, त्याचे वेगवेगळे पेजेस तुम्ही डिझाइन केले असतात, त्या केसमध्ये जर तुम्ही थीम तेव्हा चेंज करताय ना, त्यावेळेस पूर्ण त्या पेजेसवरती, पूर्ण तुमच्या वेबसाईटवरती ते चेंजेस होतात. आता इथे बघू शकता आधी कशी लेआउट दिसत होती, आता कशी दिसते. असं पूर्ण तुमच्या वेबसाईटवरती झालं असतं. मग तुम्हाला ते पुन्हा ऍडजस्ट करावं लागतं सर्व काही. त्यामुळे आधी जी सुरुवातीला थीम घेतलेली त्यालाच कंटिन्यू करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. तर हे झालं थीम काय ते तुमच्या थोडक्यात लक्षात आलं. मग आता थीम जर आपल्याला यूज करायची असेल तर वर्डप्रेसमध्ये ना 2 प्रकारच्या थीम असतात. फ्री थीम आणि पेड थीम. तर सुरुवातीला तर आपल्याला पेड थीमकडे जाण्याची आवश्यकता नाही. ज्या फ्री थीम आहे त्याच्यामध्ये आपलं काम होऊ शकतं. पेड थीम घेण्याची लगेच काही आवश्यकता नसते. पेड थीम केव्हा घ्याव्या लागतात आपल्याला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले ज्या फ्री थीम आहे त्या फ्री थीमची आपण माहिती घेऊया. त्यासाठी इथे ॲड थीम्समध्ये जायचं पुन्हा. ॲड थीम्स मध्ये आल्यानंतर इथे जेवढ्या काही फ्री थीम आहेत ना त्या सर्व थीम तुम्हाला अवेलेबल दिसतील इथे. त्याच्यातली कोणतीही थीम तुम्ही इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट करू शकता. किती थीम आहेत इथे वरती मी तुम्हाला दाखवतो. पॉप्युलर मध्ये जर आपण गेलो तर इथे आहे 7981 थीम. लेटेस्ट मध्ये जर गेलो
त्याच्यात आहे 14,147, म्हणजे जवळपास टोटल 20,000च्या आसपास इथे फ्री थीम आपल्यासाठी अवेलेबल आहे, त्या तुम्ही यूज करू शकता. परंतु शक्यतो लेटेस्ट मध्ये जाऊ नका, पॉप्युलर थीम आहे तिथूनच यूज करायच्या. मी थीम कोणती यूज करायची असणार, स्पेसिफिक कोणत्या चांगल्या थीम आहे ते तर सांगणारच आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं थीम सिलेक्ट करताना, त्यामुळे सांगतो. आता केव्हाही तुम्हाला थीम सिलेक्ट करायची असेल तर सर्वात पहिली एक गोष्ट चेक करायची, कोणती जी थीम असते, जसं समजा ही हॅलो एलिमेंटर थीम आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघायचं त्याला रेटिंग किती आहे, किती लोकांनी रेटिंग दिलेलं आहे. ज्या थीमला जास्तीत जास्त रेटिंग असतं याचा अर्थ ती थीम जास्तीत जास्त लोक यूज करतायत, तर आपल्याला पण तीच थीम यूज करायची आहे. ठीक आहे. जी थीम अशा थीम आहेत काही ज्या कोणी यूज त्याला करतच नाही, त्याचा अर्थ काय असतो, त्या थीम एवढ्या चांगल्या नसतात म्हणून जास्त लोक त्याचा यूज करत नाही, तर आपल्याला पण ते यूज करायचं नसतं. आता ही जर थीम बघितली, याला किती रेटिंग आहे, 121 लोकांनी रेटिंग दिलेलं आहे, 4 स्टार आहे. ठीक आहे. त्यानंतर ही 2025 ही तर याला 11 रेटिंग दिसत आहे. ठीक आहे. ही तर डिफॉल्ट थीम असते. त्यानंतर ही एक ॲस्ट्रा थीम आहे, याला बघू शकता 5 स्टार रेटिंग, यांनी 6,331 लोकांनी रेटिंग दिलेलं आहे, सर्वात जास्त रेटिंग वाली थीम आहे ही. त्यानंतर हे 2020 वगैरे ते आपल्याला चेक नाही करायचं आहे. ही एक थीम आहे केडेन्स थीम, याला 432 लोकांनी रेटिंग दिले, 5 स्टार आहे, तर ठीक आहे, चांगली आहे ही पण. त्यानंतर ही एक ओशियन WP आहे, याला 5,688 लोकांनी रेटिंग दिलेलं आहे, 5 स्टार रेटिंग आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रेटिंग वगैरे चेक करून घ्यायचं. रेटिंग झालं, त्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट चेक करायची, की जी थीम तुम्ही इन्स्टॉल करत आहात, ती थीम इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या वेबसाईटचा परफॉर्मन्स कसा दाखवत आहे. ज्या वेळेस एखादी थीम तुम्ही इन्स्टॉल करता आणि परफॉर्मन्स सुरुवातीलाच जर खूप डाऊन दाखवत असेल, वेबसाईट लोड होण्यासाठी जर खूप जास्त वेळ घेत असेल ना, तर ती थीम तुमच्यासाठी अजिबात सुटेबल नाही. कारण आपण अजून काही केलेलंच नाही, फक्त थीमच इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट केली, तेव्हाच जर स्पीड कमी दाखवत असेल, नंतर पुढे जाऊन जर आपण वेबसाईट डेव्हलप केली, त्याच्यावरती वेगवेगळे पेजेस वगैरे ऍड केले, त्याला डिझाईन केलं, बाकीचा काही कंटेंट ऍड केला, तेव्हा अजून तुमच्या वेबसाईटचा परफॉर्मन्स डाऊनच होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला चेक करायचं कोणतीही थीम ऍक्टिव्हेट केल्यानंतर, की वेबसाईटचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा दाखवत आहे. आता वेबसाईटचा परफॉर्मन्स कसा चेक करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्यासाठी नवीन टॅब मध्ये यायचं, इथे तुम्हाला सर्च करायचं आहे पिंगडम स्पीड टेस्ट. ठीक आहे. याची लिंक मी तुम्हाला जी रेकॉर्डिंग असणार आहे, रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करेल, त्या रेकॉर्डिंगच्या व्हिडिओच्या खाली देऊन टाकेल किंवा ग्रुपमध्ये पण मी शेअर करेल. येस. आता ही पहिली जी लिंक आहे वेबसाईट स्पीड टेस्ट, ती ओपन करायची. लिंक ओपन केली, त्यानंतर काय करायचं, आता आपल्या वेबसाईटवरती कोणती थीम इन्स्टॉल आहे, हॅलो एलिमेंटर. ठीक आहे. आता वेबसाईटचा जो ऍड्रेस आहे आपला, फक्त जे डोमेन नेम असतं तिथून त्याच्या पुढे जे काय लिहिले ते नाही घ्यायचं. जिथपर्यंत .com किंवा .in असेल तिथून आधीपर्यंतचा जेवढा सेक्शन आहे तेवढा कॉपी करायचा, इथे यायचं, इथे पेस्ट करायचं URL सेक्शनला. ठीक आहे. त्यानंतर टेस्ट फ्रॉम आहे समोर, इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एशिया. आपलं सर्वात जवळचं जे लोकेशन असतं ते सिलेक्ट करायचं, तर एशिया जपान हे आपलं सर्वात जवळचं लोकेशन आहे, इथे ते सिलेक्ट करायचं आणि समज स्टार्ट टेस्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. टेस्ट झालेलं आहे, आता खाली येऊया. येस. आता इथे बघा परफॉर्मन्स ग्रेड आपल्याला दाखवतोय, ए दाखवतोय, स्कोर आहे 97 आणि लोड टाइम बघा किती आहे, फक्त 245 मिली सेकंद आहे. 1 सेकंद पण नाही, अर्धा सेकंद पण नाही, फक्त 245 मिली सेकंद आहे आपल्या वेबसाईटचा लोडिंग टाइम आहे, लोड टाइम आहे. तेवढ्या स्पीडमध्ये ती वेबसाईट लोड होते, म्हणजे खूप चांगला टाइम आहे. आता पुढे जाऊन आपण वेबसाईट डेव्हलप करणार तसा हा टाइम अजून वाढणारच आहे, परंतु सुरुवातीचा आपल्याला चेक करायचा आहे फक्त थीम इन्स्टॉल केल्यावर कशा पद्धतीने दाखवत आहे. ठीक आहे. तर हा टाइम बघायचा. शक्यतो हा टाइम तुम्हाला 1 सेकंद पर्यंत, 1 सेकंद किंवा त्याच्या आतमध्ये दाखवत असेल तर बेस्ट आहे, ती थीम तुम्ही बिंदास्त यूज करू शकता. सुरुवातीला जर हा टायमिंग तुम्हाला 1 सेकंद पेक्षा जास्त दाखवत असेल, 2 सेकंद 3 सेकंद, तर शक्यतो ती थीम यूज करू नका. पुढे जाऊन त्याचा परफॉर्मन्स अजून जास्त डाऊन होऊ शकतो, मग तुमच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त लोक येणार पण नाही, कारण वेबसाईट जर लोड होण्यासाठी जर वेळ घेत असेल ना, तर लोक मग लगेच वेबसाईटवरनं निघून जातात. तर त्यासाठी हे चेक करणं गरजेचं आहे. शक्यतो 1 सेकंदच्या आतमध्ये असला पाहिजे. हे MS लिहिलंय याचा अर्थ मिली सेकंद असतो. ठीक आहे. हं. अशा पद्धतीने हे चेक करायचं. आता आपली ही जी थीम आहे त्याचा तर चांगलाच आहे, परंतु आपल्याला ही थीम यूज करायची नाहीये. आपण या वर्कशॉपमध्ये पुढे कंटिन्यू जी थीम यूज करणार आहोत ती थीम आहे ॲस्ट्रा थीम. याचे आपण रेटिंग पण चेक केलं, सर्वात जास्त रेटिंग आहे या थीमला, 6,331 लोकांनी रेटिंग दिलंय, ते पण 5 स्टार रेटिंग आहे.
आणि ही जी ॲस्ट्रा थीम आहे ना, ही सर्वात बेस्ट थीम आहे वर्डप्रेसची. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की थीम तुम्ही जशी सिलेक्ट करता, त्यानुसार तुमच्या वेबसाईटची लेआउट चेंज होते. परंतु थीमचा तेवढाच एक यूज नाहीये. थीम अजून कशासाठी यूज होते, की तुमचा वेबसाईट बनवण्याचा जो काही उद्देश आहे, जे काही तुमचं टार्गेट आहे ना वेबसाईट बनवण्याचं, त्यानुसार पण त्याच्यासाठीची सुटेबल थीम आपल्याला सिलेक्ट करावी लागते. जसं मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. आता इथे दिसतंय तुम्हाला ही एक थीम आहे. ही आपल्याला दिसते ही ई-कॉमर्स साठीची सुटेबल थीम आहे. स्टोअर फ्रंट म्हणून. त्याचा प्रिव्ह्यू पण आपण चेक करू शकतो. थीमवरती क्लिक केलं, हा प्रिव्ह्यू असतो. परंतु त्याचं इथे सुरुवातीला आपल्याला दिसते हे प्रॉडक्ट्स इथे दिसत आहे, म्हणजे ही ई-कॉमर्स साठीची सुटेबल थीम आहे. तसं ही एक थीम आहे, ही न्यूजसाठी, याचं नाव पण आहे न्यूज मॅगझीन. म्हणजे ही थीम जर तुम्ही यूज केली तर ती न्यूज वेबसाईटसाठी सुटेबल आहे. तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आणि त्या केसमध्ये ही थीम तुम्ही यूज करताय, तर मग तुमची वेबसाईट चांगली बनणार नाही. तर ही पण महत्त्वाची गोष्ट असते. काही थीम अशा असतात ना, ज्या लिमिटेड टाइपच्या वेबसाईटसाठी सुटेबल असतात. जसं ही न्यूज वेबसाईट थीम आहे न्यूजची, तर ही थीम तुम्ही न्यूज वेबसाईटसाठी किंवा ब्लॉग वेबसाईटसाठी यूज करू शकता. दुसऱ्या गोष्टींसाठी यूज नाही करू शकत. ती वेबसाईट तेवढ्या तुमच्या दुसऱ्या चांगल्या नाही बनणार. तर हे एक गोष्ट लक्षात घ्यायची असते थीम सिलेक्ट करताना. जसं ही एक थीम आहे न्यूज ब्लॉगर, ही सुद्धा ब्लॉगिंगसाठी किंवा न्यूजसाठी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ही एक थीम आहे, ही ई कॉमर्स साठीची थीम आहे, बेस्ट थीम. ती ई कॉमर्स साठी यूज करू शकता. ही पण एक थीम आहे उस्टिफाय, ही सुद्धा ई कॉमर्स साठीची आहे. तर हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे. ही पहिली एक गोष्ट झाली. आता यामध्ये ना काही थीम अशा असतात, जसं ही ॲस्ट्रा थीम झाली. त्यानंतर ही एक केडेन्स थीम आहे किंवा ओशियन डब्ल्यूपी आहे. या काही थीम अशा असतात ना, की ज्या थीमच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची वेबसाईट बनवू शकता. म्हणजे ॲस्ट्रा थीम जर तुम्ही यूज करताय ना, तर ही यूज करण्यासाठी पण मी काय सांगतो, त्याची सर्वात पहिला बेनिफिट म्हणजे ना, ती खूप जास्त व्हर्सटाईल आहे. म्हणजे त्या थीमच्या मदतीने पाहिजे ती वेबसाईट बनवता येते. ब्लॉग वेबसाईट, न्यूज वेबसाईट, बिझनेस वेबसाईट, ई-कॉमर्स वेबसाईट, कोणतीही वेबसाईट बनवा, अगदी चांगली वेबसाईट तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीची ही ॲस्ट्रा थीम आहे. त्यामुळेच सर्वात जास्त लोकं वर्डप्रेसमध्ये जे वेबसाईट बनवतात, ते ॲस्ट्रा थीमचा यूज करत असतात. हा पहिला बेनिफिट झाला. त्या व्यतिरिक्त आपण जी थीम यूज करतो ना, त्या थीम सोबत काही एक्स्ट्रा सेटिंग आपल्याला मिळत असतात. ज्या सेटिंग आपण इथे बघतोय ना, त्या व्यतिरिक्त थीमच्या पण काही वेगवेगळ्या सेटिंग असतात. तर बाकीच्या बऱ्याच अशा थीम आहे, त्यामध्ये खूप लिमिटेड सेटिंग तुम्हाला मिळतात. परंतु ॲस्ट्रा थीममध्ये खूप जास्त ॲडव्हान्स लेव्हलच्या सेटिंग पण आपल्याला मिळतात. जेणेकरून आपली वेबसाईट अजून चांगली आपण डेव्हलप करू शकतो, डिझाइन करू शकतो. तर हे सर्वात मेन कारण आहे ॲस्ट्रा थीम यूज करण्याचं, आणि ही यूज करायला पूर्णपणे फ्री आहे. त्याचं पेड व्हर्जन पण आहे, परंतु ते सुरुवातीला लगेच आपल्याला काही घेण्याची आवश्यकता नसते. फ्री थीममध्ये पण आपण खूप चांगल्या-चांगल्या वेबसाईट या ॲस्ट्रा थीमच्या मदतीने बनवू शकतो. ठीक आहे. तर मग ही ॲस्ट्रा थीम आता आपल्याला यूज करायची. त्यासाठी इथे इन्स्टॉल आहे. पहिले इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. इन्स्टॉल झालं त्यानंतर ॲक्टिव्हेट करायचं. येस. आता आपली जी ॲस्ट्रा थीम आहे, ती इथे ॲक्टिव्ह झालेली. त्यामुळे बाकीच्या ज्या 2 थीम आहेत, त्याला मी डिलीट करतो. मी सुरुवातीला पण सांगितलंय, ज्या गोष्टी आपल्याला नकोय त्या प्रत्येक वेळेस डिलीट करून टाकायच्या. आता या बाकीच्या थीम आपल्याला नकोय, याला मी डिलीट करतोय. झालं. म्हणजे आता इथे फक्त ही जी ॲस्ट्रा थीम आहे आपली, ती एकच थीम आता राहिलेली आहे. ठीक आहे. इथे आता नवीन एक ऑप्शन पण ॲड झालेलं दिसेल तुम्हाला डाव्या बाजूला ॲस्ट्रा रिलेटेड. कारण आपण जी थीम यूज केली, त्याच्या काही सेटिंग आहे त्या इथे आपल्याला दिसतात. त्यासाठी हे ॲस्ट्राचं ऑप्शन आपल्याला इथे दिसते. आता वेबसाईटची लेआउट पण मी तुम्हाला दाखवतो रिफ्रेश करून. येस, बघू शकता आपल्या वेबसाईटची लेआउट पण चेंज झाली. अगदी सिंपल लेआउट दिसते. परंतु असं नाही की आता ही खूप जास्त सिंपल दिसते, तर आपली वेबसाईट पण खूप सिंपल होणार आहे, असं काही नाही. आपण खूप चांगल्या प्रकारे प्रोफेशनली ॲडव्हान्स लेव्हलची वेबसाईट पण या थीमच्या मदतीने पुढे डिझाइन करू शकतो. आता थीम इन्स्टॉल झाली. पण ही जी Astra थीम आहे, ह्या थीमच्या मदतीने कोणकोणत्या लेव्हलच्या तुम्ही वेबसाईट डिझाइन करू शकता ना, ते मी तुम्हाला आता दाखवतो. त्यासाठी नवीन टॅबमध्ये जायचं. आता ही जी Astra थीम आपण इन्स्टॉल केली ना, यांची स्वतःची एक वेबसाईट पण आहे. तिथे या Astra थीम रिलेटेड तुम्हाला माहिती पण मिळते. त्याचे जे पेड व्हर्जन वगैरे ते आपण तिथे परचेस पण करू शकतो. आणि त्याशिवाय या थीमच्या मदतीने कोणकोणत्या वेबसाईट, कशा-कशा वेबसाईट तुम्ही बनवू शकता, ते पण आपण तिथे चेक करू शकतो. त्यासाठी इथे मी टाइप करणार आहे wp-astra.com आणि एंटर.
जी ॲस्ट्रा थीम आपण यूज करणार आहे त्याच्या मेन वेबसाईट वरती मी जातोय. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की आता तुम्ही नवीन आता सुरुवात करत आहात ना, तर ॲस्ट्रा थीम पासूनच सुरुवात करा. कारण यूज करायला सोपी पण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकतो वेबसाईट डिझायनिंगची ॲस्ट्रा थीममध्ये. तर ॲस्ट्रा थीम बेस्ट असणार आहे सुरुवात करण्यासाठी किंवा नंतर पण कंटिन्यू पण त्याच्यामध्ये तुम्ही डिझायनिंग करू शकता. मी माझ्या वेबसाईट असतील, क्लायंटच्या वेबसाईट असतील ना, 90 to 95% ज्या वेबसाईट आहेत त्या ॲस्ट्रा थीममध्येच डिझाइन करत असतो. काही फक्त अशा ठराविक वेबसाईट असतात त्याची काही वेगळी रिक्वायरमेंट असते. त्याच्यासाठी वेगळ्या थीम यूज केल्या जातात. बाकी ॲस्ट्रा थीमच जास्तीत जास्त वेबसाईटसाठी मी पण यूज करत असतो. एकच मिनिट मी पॉज करून एकदा चेक करतो का टाइम लागतो. जास्तच टाइम लागला तर काय हरकत नाही, नंतर पुढच्या सेशनला मी दाखवेल. एकदा मी ट्राय करतो फक्त 1 मिनिट वेबसाईट ओपन होत आहे का. ओके, ठीक आहे. जी ॲस्ट्राची वेबसाईट आहे ती ओपन होत नाही आता, खूप वेळ लागतोय. तर मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याची माहिती देईल. आपल्याला फक्त बघायचंच होतं की त्या थीमच्या मदतीने कशा वेबसाईट आपण डिझाईन करू शकतो. तर पुढच्या सेशनला सांगेल, काही अडचण नाही. आता आपण थीम इन्स्टॉल केली होती. आता ही जी थीम आपण इन्स्टॉल केली हे तर फ्री थीम झालं. परंतु समजा काय असतं ना, तुम्हाला जर तुमचे कोणत्याही बिझनेससाठी वेबसाईट बनवायची असेल, खूप चांगली ऍडव्हान्स लेवलची एकदम प्रोफेशनल तुम्हाला वेबसाईट पाहिजेच असेल ना, आणि त्यासाठी जर प्रीमियम थीम पण तुम्हाला यूज करायची असेल ना, प्रीमियम थीम पण यूज करू शकता. आता सुरुवातीला मी प्रीमियम थीम थीम यूज करायला का सांगत नाही, तसं बघायला गेलं तर प्रीमियम थीम जर तुम्ही यूज करताय ना, तर खूप चांगली वेबसाईट तुम्ही बनवू शकता. तिथे रेडीमेड टेम्पलेट पण अवेलेबल असतात, ते डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. फक्त काय आहे की प्रीमियम थीमसाठी आपल्याला तिथे पैसे खर्च करावे लागतात. तर तुमचा काही बिझनेस वगैरे असेल ऑलरेडी, तर तुम्ही डायरेक्ट प्रीमियम थीमकडे गेला तरीही चालेल. पण तुम्हाला जर फक्त प्रॅक्टिस करायची असेल ना सुरुवातीला, तर मग तुम्ही ज्या फ्री थीम आहे त्याच्यापासून पण सुरुवात करू शकता, काही अडचण नाही. किंवा सिंपल तुम्हाला ब्लॉग वेबसाईट वगैरे बनवायचे असतील, तर त्यासाठी आपण ह्या ज्या फ्री थीम आहे त्याचा यूज करू शकतो. परंतु तरी एकदा तुम्हाला प्रीमियम थीम पण माहिती असावं कुठे असतात, कसे असतात, ते पण एकदा मी दाखवतो. तर प्रीमियम थीम जर आपल्याला यूज करायची असेल तर त्याच्यासाठी वेबसाईट आहे थीम फॉरेस्ट. तुम्ही इंटरनेटवरती जर सर्च केलं तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील. तर लक्ष द्यायचं, जी वर्डप्रेस साठीच्या ज्या प्रीमियम थीम आहे त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती थीम फॉरेस्ट आहे. तर शक्यतो थीम फॉरेस्ट वरनच तुम्हाला जर कोणती प्रीमियम थीम पाहिजे असेल तर ती विकत घ्या, ठीक आहे. तर थीम फॉरेस्ट वरती मी जातो. थीम फॉरेस्ट मध्ये मी गेलो. हा, थीम फॉरेस्ट मध्ये आता आपण आलेलो आहे. आता इथे आपल्याला सर्च करायचं, आपण तुम्हाला कशा रिलेटेड वेबसाईट वगैरे बनवायची असेल ते इथे सर्च करायचं. जसं समजा मी इथे सर्च करतो रिअल इस्टेट. मी रिअल इस्टेट इथे सर्च केलंय. आता रिअल इस्टेट साठीच्या थीम इथे आलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत त्याची प्राइस पण आपल्याला दिसते. तर रिअल इस्टेट साठी जी हाऊसेस थीम आहे ही सर्वात बेस्ट थीम असते. याची प्राइस दिसेल तुम्हाला किती, $79 आहे, ठीक आहे. 79 म्हणजे $80 जर म्हणलं, जवळपास ती 7-8 हजार रुपये पर्यंत जाते ही थीम, ठीक आहे. परंतु ही वन टाइम कॉस्ट असते, रिन्युअल वगैरे नसतं, लाईफ टाइम एकदाच कॉस्ट द्यायची असते आपल्याला या थीम साठी. मी ती दाखवतो तुम्हाला एकदा. आता मी या हाऊसेस थीम तर इथे ओपन केली. याचा प्रिव्ह्यू आपल्याला बघायचा असेल, लाईव्ह प्रिव्ह्यू मध्ये जायचं, ठीक आहे. लाईव्ह प्रिव्ह्यू मध्ये गेलो. त्याचे डेमोज पण दिलेले असतात, इथे आहे व्ह्यू डेमोज, त्याच्यावरती क्लिक करतो. यस. आता इथे खाली रेडीमेड डेमोज पण दिलेले आहे आपल्याला. हे डायरेक्ट आपल्याला आपल्या डोमेन नेम वरती इन्सर्ट करता येतात आणि त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. फक्त बाकी हे सर्व आपल्याला एक एक करून डिझाईन करत बसावं नाही लागत. रेडीमेड आपल्याला सर्व मिळत असतं. दिसते आता ही थीम आहे अशा पद्धतीची. म्हणजे या थीमच्या मदतीने या लेवलची तुम्ही रिअल इस्टेटची वेबसाईट बनवू शकता. तर अशा प्रीमियम थीम पण आपल्याला मिळत असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड हे डेमोज पण मिळतात. ते आपण डायरेक्ट आपल्या वेबसाईट डिझायनिंग मध्ये यूज करू शकतो. म्हणजे एवढं सर्व डिझाईन करत बसण्याची काही आवश्यकता नसते, फक्त यामध्ये चेंजेस करायचे. जसं समजा हा सेक्शन आहे, इथे तुम्ही इमेजेस चेंज करणार तुमच्या टीम मेंबरच्या, त्यांचं काही नाव वगैरे जे असेल डिस्क्रिप्शन ते चेंज करणार. बाकी डिझायनिंग तुम्हाला रेडीमेड मिळते पूर्ण. तुमचे प्रॉपर्टीज वगैरे असेल ते तुम्ही इथे अपडेट करणार फक्त, बाकी त्याचं डिझायनिंग इथे तुम्हाला मिळूनच जात आहे, ठीक आहे. तर हे झालं थीमच्या बाबतीत. असे दोन प्रकारच्या थीम असतात, फ्री आणि पेड थीम. पेड थीम थीम फॉरेस्ट वरून घ्यायच्या आणि फ्री थीम तर डायरेक्ट आपल्याला वर्डप्रेस मध्येच दिलेल्या असतात. येस, आता थीमच्या बाबतीत झालं. हा, आणि थीम थीम बाबतची एक महत्वाची गोष्ट अजून म्हणजे, एका वेळेस एकच कोणती तरी थीम फक्त आपल्याला ऍक्टिव्ह ठेवता येते आणि एकच ठेवावी लागते.